मी नीता चौरे आणि आपण पाहतात प्रारब्ध युग. सर्वत्र नगर परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि अशातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वच उमेदवार हे आपल्या जोरदार प्रचाराला लागले आहेत. अशातच आज पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार प्रीतम राऊत हे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहात. इतरांपेक्षा आपले असे कोणते मुद्दे असणार आहेत ज्यामुळे आपण ते घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात आहात? नाही, इतरांपेक्षा माझे कुठलेच मुद्दे वेगळे नाहीयेत. माझे मुद्दे माझ्या जनतेचे मुद्दे आहेत. म्हणजे जे त्यांच्या बेसिक गरजा किंवा फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्याबद्दलच मला बोलायचं आहे. आणि लोकांना काय पाहिजे असतं? चांगले रस्ते, साफसफाई, मुबलक पाणी आणि आणि रोड लाईट्स. त्याच्या आणि एक शाळा लागते, एक हॉस्पिटल पाहिजे असतं, एक क्लब हाऊस पाहिजे असतं, नवीन मुलांना स्विमिंग पूल पाहिजे असतं आणि ट्रॅफिक जाम पासून मुक्ती. याच्यापेक्षा लोक काय मागतात? लोक थोडी सांगतात की माझ्या घरी मला सामान भरून दे, की मला टीव्ही घेऊन दे, की मला कार घेऊन दे. असं काय नाही. लोकांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या 25 वर्षामध्ये आमची जे पण सो कॉल्ड लिडर्स आहेत त्यांनी करू शकले नाही, कारण त्या लोकांच्या समस्याच समजल्या नाही, त्यांना डेव्हलपमेंटच केलं नाही. म्हणजे आमच्या शहराची डेव्हलपमेंटच सुरू झालेली नाही. मिळतो ती डेव्हलपमेंटच मला सुरू करायची आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मी म्हटलं मागे पण की ज्या शहराला लिडरशिप नसते त्या शहराची परिस्थिती पालघर शहरासारखी होते. आणि मला या इलेक्शन मध्ये उभं राहून पालघरला लिडरशिप पण द्यायची आहे आणि माझं पालघर मला सुसज्ज आणि ऑर्गनाइज पालघर करायचं आहे. काही रॉकेट सायन्स वर काय करायचं नाहीये. फक्त निवडून आल्यानंतर जसं आपण इलेक्शनच्या काळामध्ये लोकांकडे 4-4-5-5 वेळा जातो ना, तसं सतत त्यांच्याकडे जायला पाहिजे. आपण इलेक्शन आता होतं काय, निवडून आलेला माणूस नगरसेवक झाला का तो तिकडे जाऊन कॉन्ट्रॅक्टर बनतो. त्याला ते टेंडरिंग आणि त्या टेंडरचे पर्सेंटेजवर जास्त इंटरेस्ट असतं. लोकांच्या समस्या कोणाला पडलीच नाही. आज पालघरला लोकांच्या साध्या साध्या मूलभूत सुविधा पण देत नाही. आज पालघरच्या ट्रॅफिकची हालत काय झाली आहे? आज मी जिथे राहतो ते पालघर स्टेशन पासून 3 किलोमीटर आहे. 2-4 वर्षापूर्वी इथून आम्ही पालघरला 5-7-8 मिनिटात पोहोचायचो. आता मी अर्धा तासात पण पोहोचत नाही. आणि आज पालघरला नाही नाही सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, नाही ट्रॅफिक सिग्नल्स आहेत, नाही साफसफाई आहे, ना चांगले रस्ते आहेत. काय आहे पालघरमध्ये? म्हणून मला पालघरला डेव्हलपमेंट सुरू करायचे आहे इलेक्शन पासून. आणि म्हणून मी इलेक्शन लढतो आणि पालघरच्या जनतेसाठी लढतोय मी. नगर परिषद तयार होऊन जवळपास 27 वर्ष झाली. बरोबर आहे. मग तुम्ही ज्या समस्या सांगत आहात तर तुमचं असं म्हणणं आहे का की आतापर्यंत जी नगर परिषदेचा कार्यकाळ गेला त्याच्यामध्ये जे निवडून आलेले लोक होते त्यांनी काहीच बदल घडवून नाही आणला आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वगैरे झाला? नाही, त्यांनी कामं केली, पालघरची स्थिती आहे. त्यांनी कामं केली, पण काय कामं करायला पाहिजे? म्हणजे तुम्हाला मी सांगतो, पालघरची लोकसंख्या तेव्हा सुरू तेव्हा 25-30 हजार होती. आज 1.5 लाख झाले. 1.5 लाख साठी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? म्हणजे आता जर्मनीची जो एरिया आहे तो महाराष्ट्र एवढाच आहे. जर्मनीचं पॉप्युलेशन आणि इंडियाचं पालघरचं सेम आहे. पण त्यांनी आता एक गावामध्ये रस्ता बनवला, तो 60 मिनिटाचा रस्ता बनवला. एका छोट्याच्या गावामध्ये 60 मिनिटाचा. म्हणजे ते लोक 100 वर्ष विचार करतात, आपण 100 दिवस विचार करतो. आपण काय विचार करतो, हा रोड बनतो कधी आणि तो खराब कधी होतो. म्हणजे आज पालघरमध्ये बघा की कुठे पण बघा, आपल्याला कॉन्क्रीटचे रस्ते करताच येत नाही. कॉन्क्रीटचा रस्ता, एखादा कॉन्क्रीटचा रस्ता तो 5 लाखाला बनतो, तो डांबरचा रस्ता 1 लाखाला बनतो. आणि कॉन्क्रीटचा रस्ता एकदम झाला की तो 6 महिन्यात खराब होतो. खड्डे पडले की तो रिपेअर करता येत नाही. त्याच्यापेक्षा माझा तर पूर्ण भर असेल की डांबराचे रस्ते बनवायचे. एक तर ते एकदम प्लेन नीट बनतात आणि इझिली रिपेलेबल आहेत आणि त्याची कॉस्टिंग पण नाही. पण इथे कसं झालं, जेवढी कॉस्टिंग मोठी तेवढी पर्सेंटेज जास्ती. कारण आता तुम्ही जे पण इच्छुक नगरसेवक आहेत त्यांचा काय व्यवसाय, म्हणजे जे काय होते जे त्यांचा काय व्यवसाय आहे? चेक करा त्यांची आयटी फाईल्स काय, दाखवा बिझनेस त्यांचे काय ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे आता पदासीन होते त्यांनीच ते सगळे पालघर शहराच्या विकासाच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर घेतले आणि भकास व्यवस्था केली? 100% तुम्ही या नगरसेवकाची कार्यालय आहेत त्याच्यामध्ये कोण बसतं बघा जाऊन रोज. तुम्हाला एक पण सामान्य माणूस किंवा सामान्य माणसाला विचारत ना तुमची किती कामं करतात. त्यांच्या ऑफिसेस मध्ये कॉन्ट्रॅक्टर बसले असतात. काल पालघरला एक सभा झाली. एकनाथ शिंदे साहेब आले ते, आपले म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री. ते काल म्हणाले की मी पालघरला 250 कोटी दिले. मी पण माझ्या 4 दिवसाच्या पूर्वी इंटरव्ह्यू सांगितलं पालघर 250 कोटी रुपये खर्च झाले. कुठे आहेत ते पैसे? दाखवा. पालघरला आज तिकडे धूळ, खड्डे, धूळ, ट्रॅफिक जाम, कचरा. आज पालघरमध्ये 250 ठिकाणीपेक्षा जास्त कचऱ्याचे पॉकेट्स पडलेत. मी काल ते सगळे फोटो सगळे कलेक्ट केलेत सगळे मी.
त्याचा मी अल्बम बनवून तो आता मी तो सगळ्यांना रिलीज करणार आहे मॅडम. 1.25 कोटी महिन्याचा खर्च आहे. म्हणजे पहिले कचरा उचलायचा जो खर्च महिन्याला 7 लाख होता, ह्या मागच्या बॉडीने तो 60 लाख गेला. 60 लाख रुपये कचरा उचलायला खर्च, 1.25 कोटी रुपये 1.25 कोटी रुपये खर्च साफसफाईचा. मी आता त्यांना मागे विचारलं की तुम्ही गटाराचं टेंडर काढता साफसफाईचं, तर मग तुम्ही कसं करतात, पालघरच्या गटाराची लेंथ किती आहे? मी 2014ला मी नगरसेवक होतो तेव्हा विचारलं होतं की पालघरच्या गटाराची लेंथ किती. तुम्ही एखादी वस्तू इथे पाण्याची बाटली घेणार असेल तर ती किती किती ml ची, तिचा प्लॅस्टिक कुठं वापरणार आहे, ब्रँड काय विचारतो की नाही. मग तुम्ही एखादा टेंडर काढता तर तुम्हाला पालघरच्या गटाराची लेंथ नसायला माहिती पाहिजे. असं सगळं आंधळा कारभार आहे आणि त्यांना कुठलं काम प्रायोरिटीने करायचंय, लोकांच्या मूलभूत गरजा काय ते त्यांना माहिती नाहीये. तर जर तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही या रिंगणात आहातच, तर असा कोणता कॉन्सेप्ट आहे तो तुम्ही तयार केला आहे आणि पालघरला एक मॉडेल शहर म्हणून प्रेझेंट करा? मॅडम, मी तुम्हाला परत सांगतो, एक मला 2-3 उदाहरण येतो. तुम्ही आता बोईसरहून राहता बरोबर आहे, तुम्ही बोईसरहून पालघर येतात बरोबर आहे. तुम्हाला कळतं पालघर कुठे सुरू होतं? आमच्या शहराला साधं प्रवेशद्वार पण नाहीये. मनोरून येताना कुठे कळत नाही. आज तुम्ही महिला आहेत बरोबर आहे, पालघरमध्ये 1.5 लाख लोकसंख्या आहे आणि पालघरमध्ये 70,000 महिला आहेत. 70,000 वोटर्स आहेत, 56-57,000, त्याच्यामध्ये 26,000 महिला आहेत. आज पालघर शहरामध्ये माझ्या माता भगिनींना साधी लघवी करायला युरिनल पण नाहीये कुठे. मी आता 2 महिन्यापूर्वी एक पत्र दिलं सीओना की मला पालघर शहराला 3 प्रवेशद्वार बनवायचे आहेत स्वखर्चाने, आणि स्वखर्चाने मला 25 युरिनल्स बनवायचे आहेत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण. प्रत्येक 300 मीटर वरती घरातून माणूस बाहेर पडेल, माझ्या माता भगिनी सगळ्यांना त्यांना एक युरिनल मिळाला पाहिजे. हायटेक युरिनल, त्याला वरती टाकी ठेवण्याची, नगर परिषद त्याला 3 वेळा साफ करेल दिवसाला, आणि त्याला बाहेरून सेफ्टीसाठी कॅमेरा पण लावणार. सकाळी 7 ला सुरू होईल, संध्याकाळी 9 ला बंद होईल. आज पालघरसाठी पालघरमध्ये एक ट्रॅफिक सिग्नल पण नाही. एवढं मोठं शहर, ट्रॅफिक सिग्नल नाही, आणि जिल्ह्याचं ठिकाण. आज काय ट्रॅफिक कंजेशन आहे हो काय ट्रॅफिकचा तुम्ही. आणि दुपारी उन्हामध्ये एवढी गर्दी होते, तुम्ही उन्हामध्ये राहू पण शकत नाही. आणि बरोबर 12:30ला शाळा सुटते, त्या लहान मुलांची हालत काय आहे मुलांची. त्या मुलांच्या गाड्या का पालघरमध्ये एसी गाड्या नाही, बस प्रचंड गरमी होतो, त्यांना श्वास पण घेता येत नाही. कोणी करतं विचार? पालघरला शहरामध्ये माझा मानस आहे की पालघरला कमी कमी 250 मला सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे. आज पालघरमध्ये दरोडे पडतात, चोऱ्या होतात, अख्खं ड्रग्सचं हब झालंय पालघर. नो वन इज कन्सर्न, नो वन केअर फॉर नो वन. आपण काय एक सामान्य माणूस का वॉर्ड बुक नगरसेवकडून देतो, का देतो का तो त्याचा केअरटेकर आहे. तो बनतो का केअरटेकर? तो स्वतःचा केअरटेकर बनतो. तो इथून जाऊन कशी पैसे कमवतो तेच बघतात. पालघरमध्ये 2-3 ठिकाणी बघितलं मी का त्यांनी शो पीसेस उभे केले. काय गरज आहे त्याची? त्याच्याऐवजी तुम्हाला आवश्यक काय ते नाही करता, युरिनल्स नाही करता येईल महिलांसाठी. आमच्या मागच्या बॉडीच्या नगराध्यक्ष महिला होत्या, त्यांनी महिलांसाठी हा विषय करायला पाहिजे होता की माझ्या प्रत्येक वॉर्डच्या बाहेर प्रत्येक 300 मीटरला. आणि मॅडम, मी स्वखर्चाने करणार आहे. उद्या मी नगराध्यक्ष झालो ना तरी मी स्वखर्चाने करणार आहे, कारण तेवढा मी फायनान्शियली साऊंड आहे. माझी बिझनेस आहे, मी गव्हर्नमेंटला टॅक्सेस भरतो. या वर्षीचं मी माझा वाईट प्रॉफिट मी गव्हर्नमेंट टॅक्स 61 लाख दाखवले. मी माझी 32 कोटीची प्रॉपर्टी दाखवले, पण मी पैसे नाही वाटा इलेक्शन मध्ये. तुम्हाला जर काम करायचं मी पैसे नाही वाटत, पण तुझं कामं करणार. कारण मी पैसे वाटले तर मी भ्रष्टाचार करणार. मी पैसे नाही वाटत, लोकांची कामं करणार, 100% काम करणार. आणि झालो नगराध्यक्ष, लोकांनी मला निवडून दिला तर तिथे माझं मी पहिले कमिशन नाही घेणार. मग काय कॉन्ट्रॅक्टरची हिंमत आहे काम खराब करायची? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का ज्या वेळेस तुम्ही त्या पदावर बसाल तर पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त पालघर असेल? प्रीतम राऊत पूर्ण भ्रष्टाचार मुक्त असेल. तो त्याचं कमिशन घेणार नाही, कुठल्याही त्या सरकारी सुविधा घेणार नाही, त्याचा येणारं अनुदान मी घेणार नाही. तसं मी मागच्या वेळेला पण नव्हतं घेतलं, कारण मला त्या पैशाची गरज नाही. मला इथे लोकसेवा म्हणून द्यायची, माझ्या शहरासाठी आहे. माझ्या शहरावर प्रचंड प्रेम आहे, कारण माझ्या शहरावर मी ना प्रेम करणार तर कोण प्रेम करणार मॅडम? बाहेरचा माणूस इथे येणार, तो फक्त पैसे कमवणार इकडे, त्याला शहराची काही देणं देणं नसणार आहे. आम्हाला आमचं शहर नीट ठेवायचं आहे, तेव्हा ते शहर चांगलं होणार आहे. तुम्ही म्हणताय पालघर शहराला प्रवेशद्वार नाहीये, ठीक आहे, पण ज्यावेळेस आपण स्टेशन पासून निघतो आणि त्यावेळेस आपल्याला रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा आपल्याला हिरवीगार झाडं दिसून येतात आणि आपली ओळख एक ग्रीन मॅन म्हणून केली जाते. तर काय आहे कॉन्सेप्ट? नाही, मी स्वतः एक शेतकरी आहे बरोबर आहे. म्हणजे आम्ही वडिलोपार्जित शेतकरी आहेत. आजही आम्ही झाडं लावतो, आमची वाडी करतो. मी जेव्हा नगरसेवक झालो 14ला, मी बघितलं पालघरच्या रस्त्याच्या हालत, सगळे उघडे बोगडे रस्ते, एक झाड नाही. म्हणजे आताही सगळ्या ठिकाणी कितीतरी हेरिटेज ट्रीज कापली आहे लोकांनी, आणि कुठलाही लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगराध्यक्षांनी त्याचा विरोध नाही केला. माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत, माझ्याकडे त्याचे फोटोग्राफ्स आहेत. 150 वर्षाचे, 100 वर्षाचे पिंप आणि साग तोडून टाकले. बघा, डेव्हलपमेंट शुड बी नेव्हर एट द कॉस्ट ऑफ ब्रेथ. डेव्हलपमेंट ही समान ओव्हरऑल झाली पाहिजे. झाडं तोडून तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही.
क्योंकि तुम्ही पण कोरोनाच्या काळात सध्याची परिस्थिती तीच आहे की जिथे डेव्हलपमेंट आहे तिथे वृक्षाची कटाई मग चालूच आहे. ही जबाबदारी कोणाची आहे? बघा, सामान्य नागरिक तुम्हाला नगरसेवक निवडून देतो. तो का निवडून देतो? कारण तो सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तो तुमचा त्यांचा प्रतिनिधी निवडतो की नाही? मग हे काम कोणाचं आहे? हा प्रश्न तुम्ही तर आता जे मागच्या बॉडीचे नगरसेवक जे आता उभे आहेत लोक, त्यांना विचारला पाहिजे प्रश्न. मी तुम्हाला सगळे फोटो सुद्धा, मी भांडतोय, लढतो सगळ्यांची, पण मी सगळ्यांची मग मी तेच करत राहत मग झाडं कोण लावणार? आज तुम्हाला सांगतो, मागे नगरपंचायत झाडं लावली आणि त्याचं बिल 18 लाख रुपये दाखवलं. एक पण झाड दाखव त्यांनी. त्यांनी मागे 2 वर्षापूर्वी घराला झाडाला पेंटिंग केलं, 3 वर्षापूर्वी त्याचं 15-11-15 लाख रुपये बिल काढून खाल्लं. जे कलर मारला मी 4-5 वर्षापूर्वी कलर मारला होता, त्याला मी 12,000 काम केलं होतं. त्याच्या लोकांनी 11-12-15 लाख रुपये काढून खाल्ले. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की पर्यावरण संवर्धनासाठी जो प्रयोग होता की वृक्ष लागवड करा, त्यामध्ये सुद्धा नगर परिषदेने भ्रष्टाचार केला. 100% आहे. 100% जर तुम्ही चौकशी केली, की ऑडिट ठेवलं किंवा याची चौकशी ठेवली, तर हे सगळे जेलमध्ये जातील. सगळे लोक 100% जेलमध्ये जातील. मी स्वतः एक ऍडव्होकेट आहे, मला कायदा माहिती आहे, कायद्याचा अभ्यास केलाय मॅडम. मी LLM पण करतोय, ऍडमिशन घेतलं आता. आणि प्रॉब्लेम असा आहे की 30 तारखेला माझी बार काउन्सिलची एक्झाम आहे आणि बार काउन्सिल त्या 30 तारखेला शेवटचा प्रचार आहे. तर मी आता ती विद्यमानस्थितीमध्ये आहे, ती एक्झाम द्यायची की प्रचार करायचा. पण 100% कारवाई झाली पाहिजे. आपण आताच म्हणजे निवडणुकीपूर्वीच एक पक्षांतर केलं आहे. पूर्वी आपण एक राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होतात आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळेवर आपण पक्षांतर केलं. त्यामागचं कारण काय? ते पक्षांतर नव्हतं, पर्याय होता तो. म्हणजे ऍक्च्युली महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार होतो सगळं, आणि सगळ्या ठिकाणी माझं नाव पुढे होतं. माझ्या पक्षातर्फे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मी नगरसेवक होतो आणि मी अजूनही त्या पक्षामध्ये होतो. आणि आमचं ठरलं होतं की मनसे, काँग्रेस, शिवसेना एकत्र लढायचं. आणि मी मशाल म्हणून लढायचं ठरलं होतं. सगळ्या पक्षांनी आणि शिवसेनेने संमती पण दिली होती. तशा गोष्टी मीटिंगमध्ये त्यांचे जे पोत्री साहेब आले होते आणि अमोल कीर्तीकर यांनी पण मला त्याचा फायदा केला होता, पण नंतर त्या गोष्टी घडल्या नाहीत. आणि मग शेवटी मला लोकांचं म्हणणं होतं की दादा तू लढायला पाहिजे, आणि अशा वेळेला काँग्रेस माझ्या मागे उभं राहिलं. मग मी विचार केला की एखादा पक्ष लढण्यापेक्षा पक्ष घेतलेला कधी बरा. त्याच्यामुळे पालघरची जनता आणि ह्या वेळेला पालघरची जनता माझ्यासाठी लढते. आणि जेव्हा एखादी इलेक्शन जनता हातामध्ये घेते ना, तेव्हा ते 100% बदल करतो. आणि ही अपेक्षा आहे की नवीन जनरेशन जे माझं जेन्सी आहे, जे 44% ऑफ वोटर्स आर जेन्सी, पण त्यांना मला एक आव्हान करायचं की तुम्ही जे लिहितात सोशल मीडियावर ते लिहा, पण तुम्ही इलेक्शनला वोटिंग करण्यासाठी बाहेर पडा. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? सुशिक्षित लोक जे आहेत ते वोटिंगसाठी बाहेर नाही पडत, आणि त्याच्यामुळे आपल्याला असे कॉन्ट्रोवर्शियल निर्णय बघायला मिळतात. हे लोक जर बाहेर पडले, शिकलेले लोक, जी नवीन जनरेशन, तर 100% बदल घडेल. तर म्हणून मी माझ्या पालघरच्या समस्त जनतेला आणि स्पेशली माझ्या जेन्सीला, जे नवीन जनरेशनला विनंती करतो की त्यांनी वोटिंगसाठी बाहेर पडावं. आणि तुम्ही पडला तर 100% बदल होईल. कारण आणि त्यांना ह्या वेळेला राईट पर्सन फॉर द राईट प्लेस निवडायचं आहे. तुम्ही म्हणता की मी पूर्णपणे सगळे कामं जी आहे साधेपणाने करतो आणि माझी सगळीच कामं साधेपणाने असतात, पण राजकारणामध्ये साधेपणा चालत नाही, अशी व्यक्ती टिकू शकत नाही असंही म्हटलं जातं. तर यावर आपलं काय? आय विल प्रूव्ह यू रॉंग. आय विल प्रूव्ह एव्हरीवन रॉंग. बघा, मी आय एम नॉट पॉलिटिशियन. आय एम नॉट अ हार्डकोर पॉलिटिशियन. मी काय ते व्हाईट कपडे घालून मला लिडर नाही बनायचं मिळेल. मला हे कुठले पण टी शर्ट शर्ट चालतील. तुम्ही काम का लोकांचं करा, दॅट विल मॅटर. लोकांना किती इझी लेवल आहे, लोकांना अप्रोचेबल आहे, दॅट विल मॅटर. मी कपडे काय घालतो, मी दिसतो काय, आणि मी बॉडी स्प्रे काय मारतो, पण दॅट विल नॉट मॅटर. लोकांची कामं किती करणार, गटरामध्ये जाऊन गटराच्या समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत, लाईटच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, ह्या महत्वाच्या आहेत. आता कोणते असे मुद्दे असतील की तेच तुम्ही आल्यानंतर, निवडून आल्यानंतर ते पूर्ण करणार आहात? सर्वप्रथम अशी सर्वप्रथम कोणकोणती आश्वासने जनतेला द्या? काही रॉकेट सायन्स नाहीये. सिंपल मूलभूत गरजा, फंडामेंटल राईट्स. सगळ्यात पहिलं प्रवेशद्वार. प्रत्येक 300 मीटर वरती महिलांसाठी युनियन्स असतील सगळे. ट्रॅफिक सिग्नल जेवढ्या आवश्यक ट्रॅफिक सिग्नल. पूर्ण पालघरला सीसीटीव्ही कॅमेरे. 100% माझा भर असेल डांबराचे रस्ते. मधल्या इंटरमध्ये मोठी मोठी गटाराची ऐवजी प्री कास्टिंगची छोटी छोटी गटार, प्री कास्टिंग इझिली, त्याच्यामुळे जास्त क्युरिंग रेडीमेड असतात, खर्च कमी येतो. त्याच्यानंतर स्वच्छता, बंदिस्त कचऱ्याच्या गाड्या. त्याच्यानंतर जसं इंदोरमध्ये स्विगी आणि झोमॅटोच्या बेसिसवर बाईक चालतात, तसं एक कॉल सेंटर नंबर असेल प्रत्येक वॉर्डसाठी. लोकांनी जर म्हणजे सकाळी गाडी तर संध्याकाळी गाडी, त्याच्या व्यतिरिक्त हे बाईक्सवाल्यांना कधी पण फोन करा, छोटे मोठे त्याला मागे डब्बा असेल, लहान लहान कचरा घरातून घेऊन जातील. या छोट्या छोट्या गोष्टी मला करायच्या मॅडम. तुम्ही जे म्हणताय ते
आम्ही मांडतो, पण जर जनता असेल की हे जे आपण आश्वासनं देता हम्म. किंवा म्हणता आम्ही आल्यानंतर करू, ठीक आहे, जनता मान्य करेल. पण जर तुम्ही निवडून आलात हम्म. तर हे बघायला मिळेल का की हे फक्त निवडणुकीपुरतंच असेल? मॅडम, मी फक्त त्या कार्यालयामध्ये ऑफिसच्या मीटिंगसाठी असेल, त्याच्या व्यतिरिक्त मी रस्त्यावर, तुम्ही यू कॅन फॉलो मी एव्हरी टाइम. मला त्यांचा कुठल्या सुखसुविधा नको आहेत, त्यांच्या गाडी नको आहेत. मी माझ्या गाडीवर, माझी बुलेटवर हॅपी आहे मी. बस माझ्याकडे माझी स्वतःची गाडी आहे का, माझी इनोवा आहे 11 वर्षाची जुनी, चालते मला, ती काय फरक नाही पडत. मी कुठलाच माझा तिकडचा मोबदला घेणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त तर मी ऑफिसमध्ये बसणार नाही. मी तुम्हाला रस्त्यावर मिळेल, तुम्ही एव्हरी वीक माझा व्हिडिओ बनवून पोस्ट करा. वाटत माझ्या ॲफिडेविट लिहून घ्या माझ्याकडं, तुम्ही ते हलफनामा लिहून घ्या, ॲफिडेविट लिहून घ्या, गुलमुक्त्यारपत्र लिहून घ्या. तर आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत प्रीतम राऊत, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत पालघर नगर परिषदेमध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू होता, मी आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणामध्ये नाहीसा होईल. पालघरला एक लिडरशिप नाहीये जी माझ्या स्वरूपात मिळू शकेल